आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून व विशेष निधीतून ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्रातील 67 विहिरींचे पुनरुज्जीवन प्रकल्पाचा शुभारंभ लोकमान्य नगर पाडा नंबर 2 येथील शंकर मंदिराजवळ विहीर व साईनाथ मित्र मंडळाच्या वतीने विहीर या 2 विहिरींचं भूमिपूजन आमदार प्रताप सरनाईक यांच्या शुभ हस्ते पार पडले। ठाणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे। महापालिकेकडून होणारा पाणी पुरवठा अपुरा असून अनेकदा तांत्रिक बिघाडांमुळे पाणी बंद राहतं किंवा एप्रिल मे महिन्यात पाणी कपातीला नागरिकांना तोंड द्यावे लागते। अशावेळी टँकरचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागतो। त्यामुळे शहरात पूर्वीच्या काळापासून असलेल्या विहिरी पुनर्जीवित कराव्यात। या विहिरींमधील पाण्याचे नैसर्गिक स्रोत जपले जावेत। भविष्याच्या दृष्टीने हे पाणी उपयोगी पडण्यासाठी सर्व विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने साफसफाई करून नैसर्गिक व पिण्यायोग्य पाणी निर्माण करणं गरजेचं असल्यामुळे या विहिरी स्वच्छ करून त्यांचा पुन्हा वापर झाला पाहिजे, असं आमदार प्रताप सरनाईक यांची संकल्पना आहे। त्यासाठी सर्व विहिरींची टप्प्याटप्प्याने साफसफाई करून विहिरींमधील नैसर्गिक पाण्याचे स्रोत जिवंत करण्यासाठी एकूण 50 कोटी रुपयांची निधीची आवश्यकता असल्याने त्याकरिता ते राज्य शासनाकडे पाठपुरावा करत होते। अखेरीस सरनाईक यांच्या मागणीला यश आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या कामास निधीसह मंजुरी दिली आहे। ठाणे शहरातील जवळपास 67हून अधिक विहिरींची टप्प्याटप्प्याने साफसफाई करून विहिरींमधील नैसर्गिक पाण्याचे स्रोत जिवंत करण्यासाठी एकूण 50 कोटी रुपये निधी मंजूर केला असून महानगरपालिकेतर्फे त्यांचा निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून हे काम लवकर सुरू होईल असं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले। ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 67 विहीर आहेत। लोकमान्य नगर पाडा क्रमांक 4 पासून पाडा क्रमांक 3, पाडा क्रमांक 2, पाडा क्रमांक 1, वर्तक नगर, भीमनगर, शिवाई नगर, शास्त्री नगर पासून वसंत विहार, लोकपुरम, वाघबीळ, वडवली, गायमुख, मोगरपाडा आणि जे पूर्ण आदिवासी पाडे आहेत त्या ठिकाणी एकूण 67 विहिरी आहेत। आणि शेवटी ही काळाची गरज आहे की ह्या विहिरींचं पाणी जर स्वच्छ ठेवलं आणि ते जर लोकांना वापरण्यास योग्य जरी मिळालं तरी लोकांचा फार मोठा प्रश्न सुटेल। आज तुम्ही बघताय की पूर्वी विहीर एवढी स्वच्छ होती, मी या भागाचा नगरसेवक असताना ह्या विहिरीचं पाणी लोक प्यायचे, एवढी स्वच्छ होती, पण हळूहळू कालांतराने ड्रेनेज लाईन, गटार लाईन आणि त्यातील जे पाणी आहे ह्या विहिरींमध्ये येत गेलं। काही लोकांनी प्लास्टिकच्या बाटल्या त्या ठिकाणी किंवा कचरा त्या ठिकाणी फेकला, त्यामुळे ती विहीर अस्वच्छ झाली। अशा सगळ्या विहिरींची परिस्थिती आहे। काही विहिरी ज्या होत्या त्या बिल्डरांनी विकल्या, त्या विहिरीवर बिल्डिंगी बनवल्यात। काही विहिरी ज्या आहेत त्या लोकांनी कचरा कुंडी म्हणून त्याचा वापर केला। तर अशा ह्या सगळ्या विहिरी ज्या आहेत त्या 100 वर्षाहून अधिक जुन्या विहिरी आहेत। नैसर्गिक जो स्रोत होता पाण्याचा तो ह्या विहिरींच्या माध्यमातून लोकांना मिळत होता आणि त्या माध्यमातून पूर्वी जेव्हा ग्रामपंचायत होती पिण्याचे पाण्याचे कनेक्शन्स नव्हते, त्या ह्याचाच वापर पिण्यासाठी सुद्धा लोक करायचे। परंतु आता परिस्थिती बदलली आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या विहिरींचं पुनरुज्जीवन करायचं मी ठरवलं। त्यासाठी खास कन्सल्टंट अपॉइंट केला। त्या कन्सल्टंटनी अशी परिस्थिती निर्माण केली की ही विहीर स्वच्छ करायची, पूर्ण पाणी सगळं बाहेर फेकून द्यायचं, त्यातला गाळ स्वच्छ करायचा आणि जे नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत ते सोडून बाकी वॉटरप्रूफिंग सगळ्या विहिरीचं प्लास्टरिंग वगैरे करायचं। त्या विहिरी स्वच्छ केल्यानंतर ते नैसर्गिक जे पाण्याचे स्रोत आहे ते चालू करायचे।